आज आपण बनवणार आहोत चणा मसाला। त्यासाठी चणे घेतले, ते आधीच मीठ टाकून शिजवलेले आहे। कांदा घेतलाय कापून, टोमॅटो, अद्रक लसूण, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता। आता आपण तेल टाकूया। तेल गरम झाले, यात टाकायचे जिरे, कढीपत्ता, मिरची, कांदा, कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झालाय। आता टाकूया अद्रक लसूण, गॅस थोडासा स्लो करायचा। आता टाकूया टोमॅटो, टोमॅटो सुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायचे, कारण आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवायची। ते छानपैकी तेलामध्ये शिजवून घ्यायचं। आता आपण टाकूया हळद, हिंग, काश्मीरी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला। हे सर्व आपण एकत्र करूया। या टाकूया थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर कांदा व टोमॅटोमध्येच टाकायची, तेलात परतवायची, म्हणजे जेणेकरून छान सुगंध येतो कोथिंबीरीचा। तुम्ही पाहू शकता आता हळूहळू तेल सुटत आहे, आणि जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत पाणी टाकायचं नाही। तुम्ही पाहू शकता हळूहळू तेल सुटत आहे। आता ह्याच्यात गरम पाणी सोडायचं थोडं, म्हणजे ही ग्रेव्ही चांगली या गरम पाण्यामध्ये शिजून येते।
आता आपण यात शिजवलेले चणे टाकूया. तुम्ही पाहू शकता छानपैकी तेल वरती आलेलं आहे, तेलाचा तवा. आणि ह्यात अजून ग्रेव्हीसाठी आपण स्मॅश केलं आहे चणे, हे पण टाकूया, ज्याने थिकनेस येतो ग्रेव्हीला. तुम्ही पाहू शकता आपला चणा मसाला रेडी आहे. छानसं तेल आलंय वरती, कलर पण खूप छान आलाय. मी याच्यामध्ये आता मीठ नाही टाकलं, कारण शिजवतानाच चण्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता जर मीठ टाकलं तर ते जास्त होईल.